बाबाचा ब्लॉग नंबर 282 आहे ना? हो 282 आहे. मम्मी लिहू त्याच्यावर. हा लिही ना. हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्हाला कधी असं झालंय का की लोकांनी पटकन जज केलंय की तू आत्ता असंच बोललीस, तुला असंच बोलायचं होतं, तू इतकीच रिॲक्ट झालीस, तुला हेच म्हणायचं होतं. बरेचदा असं होतं, पटकन एखाद्या वाक्यावरनं, एखाद्या रिॲक्शनवरनं आपल्याला जज केलं जातं आणि आपल्याला माहिती असतं की आपण तसे नाही आहोत, पण त्या गोष्टीचं मग थोडंसं आपल्याला वाईट वाटतं. आज ह्याच विषयावरती आपण बोलणार आहोत, पण आम्ही त्याआधी पटकन चहा पिऊन घेतो. तर चहा पिऊन झालाय आणि जो टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत त्याबद्दल थोडंसं बोलूया. मागच्या 7-8 दिवसांपूर्वी एक व्लॉग आम्ही अपलोड केला होता परफेक्शनवरती, ज्यात मी म्हटलं होतं की कुठलीच व्यक्ती कधीही परफेक्ट नसते. समोरची व्यक्ती नेहमी त्याच्या परसेप्शनने आपल्याला जज करत असतात. थोडंसं आणि मला कसं वाटतं की जज हे मेनली रिॲक्शन्सवरती केलं जातं. उदाहरण असं द्यायचं झालं तर मी सपोज उद्या एखाद्याकडे मदत मागितली आणि जर समोरची व्यक्ती मला नाही म्हणाली तर मी पटकन जज करणार की अरे ह्याला मला मदतच करायची नाही आहे, किंवा हा प्रत्येक वेळी असंच करतो, किंवा ती व्यक्ती प्रत्येक वेळेला असंच करते. पण ते जज करणं चुकीचं आहे, कारण ती मदत न करण्यामागचं समोरच्या व्यक्तीचं कारण काय आहे, त्याचे काय विचार आहेत, तो का असं बोलला हे मला माहीतच नाही आहे, पण मी पटकन जज करून मोकळी झाले. ही गोष्ट चुकीची आहे. अजून उदाहरणच असं द्यायचं झालं तर मी रोज व्लॉगिंग थ्रू तुमच्याबरोबर एक 8-10 मिनटं माझ्या लाईफमधली शेअर करत असते. पण ती 8-10 मिनटं सोडली तर या 24 तासात मी सुखात आहे, दुःखात आहे, मी काय करते, आमच्या घरात काय चालू आहे हे तुम्हाला माहिती नसतं. आणि जर पटकन जर कोणी मला जज केलं तर ऑब्व्हियसली मला वाईट वाटणार. पण मला एक गोष्ट सांगायची, मी त्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, बोलायची पद्धत वेगळी असते, रिॲक्ट करायची पद्धत वेगळी असते. पण त्या व्यतिरिक्त कुठलीच व्यक्ती आपण एकमेकांना ओळखत नसतो परफेक्टली की त्याचे विचार काय आहेत, ती असं आत्ता का बोलली, ती आत्ता का नाही बोलली, ती आत्ता असं का रिॲक्ट झाली, ती का नाही रिॲक्ट झाली, ही कारणं प्रत्येकाला ज्याची त्यालाच माहिती असतात. तर ह्या सगळ्यात मला काय वाटतं ना, ज्या व्यक्ती आपल्याबद्दल परसेप्शन तयार करतात की ही अशीच आहे, हा असाच आहे, आत्ता असंच बोलला, हिने असंच केलं, त्या व्यक्तींपासून ना सरळ दूर राहणं हे योग्य आहे. आणि मला हे सांगायचं आहे की आपण स्वतःवरती ठाम राहणं, पॉझिटिव्ह राहणं, लाईफमध्ये फोकस्ड राहणं आणि स्वतःवरती विश्वास ठेवून लाईफमध्ये पुढे जाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्या मते ना ह्या व्यक्ती आहेत ना हे एवढंच करू शकतात की पटकन एखाद्याबद्दल परसेप्शन तयार करणं, कन्क्लुजनपर्यंत पोहोचणं, काहीही विचार न करता परसेप्शन तयार करणं. त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष न दिलेलंच बरं. आणि आपल्याला मोटिवेट जे करतायत किंवा आपल्याबद्दल पॉझिटिव्ह विचार जे करतायत, आपल्याला जज करत नाही आहेत, वेल विशेस देत आहेत, चांगले विचार करतायत आपल्याबरोबर, अशीच माणसं आपल्या आजूबाजूला असणं कायम योग्य आहे. सो हेच माझं सांगण्याचा आज मुद्दा असा आहे की ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका किंवा स्वतःवरती त्याचा परिणाम होऊ देऊ नका. लाईफमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवा आणि फोकस्ड राहा, हे बेटर आहे आपल्या सगळ्यांसाठी. छान सगळं रुटीनमधली कामं आवरून झाली आहेत. केर, लादी, थोडेसे आज जरा फॅन साफ केलेत, भांडी घासून झाली आहेत आणि ब्रेकफास्ट करते उपमा. एक गोष्ट अजून मला सांगायची होती की जसं मी मगाशी म्हटलं की अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलंच बरं.
ते ह्याच्याकरता म्हणतेय की आपण आपली बाजू किंवा आपण आपलं एक्सप्लेनेशन कितीही त्यांना द्यायला गेलो तरी कसं आहे ना, त्या व्यक्तींनी आपल्याबद्दलचं मत एक ठाम मत ठरवून घेतलेलं असतं आणि ते त्यांच्या मतावरती ठाम असतात. त्याच्यामुळे आपण आपली बाजू कितीही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग नसतो. पण ह्यात सुद्धा ना दोन व्ह्यूज असतात, दोन पॉईंट ऑफ व्ह्यूज. एक सल्ला देणाऱ्या आणि एक मुद्दामून परसेप्शन ठरवून बोलणाऱ्या व्यक्ती. आपले आई बाबा, मोठी माणसं, आपले नातेवाईक, आपले फ्रेंड्स आपल्याला सल्ला म्हणजे चांगल्या गोष्टीसुद्धा सुचवतात की हे बघ असं केलंस ना, मला वाटतं की हे चांगलं असेल किंवा तू असं करावंच असं मला वाटतं. ऑब्व्हियस आहे, चांगल्या हेतूने आपल्याला सांगत असतात आणि त्या गोष्टी कधी आपल्याला हर्ट होत नाही किंवा आपण सुद्धा त्याच्यावर विचार करतो की अरे हां, आपण जर असं केलं तर होऊ शकतं. पण जे मुद्दामून जे मी म्हणतेय की नाही तू असं मुद्दामूनच केलं, तू असंच करायला हवं होतंस, मग ते आपल्याला कुठेतरी हर्ट होतं की अरे नाही, मला असं नव्हतं करायचं, पण तुम्ही ते मत ठरवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ना, आणि आपण नक्कीच एवढे सगळेजण सुज्ञ असतो की आपल्याला चांगल्या हेतूने कोण काही सांगतंय आणि कोण आपल्याला मुद्दामून हिणवून काहीतरी सांगतंय एवढे ओळखणे इतपत आपण नक्कीच सुज्ञ असतो. उपमा छान वाफ आणायला ठेवलाय आणि जशी ही एक गोष्ट मी आत्ता तुमच्याबरोबर शेअर केली तशी अजून एक गोष्ट मला शेअर करायची आहे. नुकत्याच मला 2 कमेंट्स आल्या होत्या की अंकिता, चाइल्ड सिक्युरिटी अवेअरनेसवरती तू एक ब्लॉग कर. अगदी फ्रँकली स्पीकिंग मी सांगू इच्छिते की इतक्या सेन्सिटिव्ह गंभीर विषयावर भाष्य करायला मी तितकी कॅपेबल नाही आहे. कारण आता माझे अनेक व्ह्युअर्स आहेत, त्यात ज्या सिम्पल गृहिणी आहेत, होममेकर्स आहेत, तशीच मी एक सिम्पल गृहिणी आहेत. आत्तापर्यंत तुम्ही माझे 280 व्लॉग्स बघितले असतील. सिम्पल माझं सकाळचं रुटीन, रात्रीचं रुटीन असू दे, राऊची शाळा, चहा, पाणी, नाश्ता, जेवण, अगदी कधीतरी बाहेर फिरायला गेलो किंवा काही घरगुती वस्तूंचं मी शॉपिंग करते, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत आली आत्तापर्यंत. फक्त फरक एवढाच आहे की मी त्या सगळ्या डॉक्युमेंट करू शकते, मी शूट करू शकते, मी एडिट करू शकते. नाहीतर जसं तुमचं सिम्पल रुटीन आहे तसंच माझं सुद्धा आहे. आणि कसं आहे ना, हे विषय सेन्सिटिव्ह विषय हाताळायला थोडासा अभ्यास पाहिजे. अनेक काउन्सिलर्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत. सो अशा विषयांवरती आपण यूट्यूबवरती सुद्धा अनेक चॅनल्स आहेत किंवा व्हिडिओज आहेत जे आपण बघू शकतो. मी सुद्धा बघते. माझ्या बघण्यात जर काही असा एखादा व्हिडिओ आला किंवा कुठलं एखादं चॅनल आलं तर मी नक्की ते तुमच्याबरोबर शेअर करेन. इव्हन मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला काही माहिती असेल तर ते तुम्ही माझ्याबरोबर सुद्धा नक्की शेअर करा. हां, त्यात सुद्धा लाईफ मोटिवेशन किंवा मी पॉझिटिव्ह कशी राहते, मी माझी रुटीनची कामं हॅपीली कशी करते, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केले आणि किंवा ते मी बोलू शकते. पण हा जो टॉपिक तुम्ही म्हणताय तो जरा माझ्या पर्सनॅलिटीला प्रेझेंट करायला थोडासा जड आहे. एक पॅरेंट म्हणून आणि नक्कीच मी राहूला शिकवू शकते, पण मी त्यावरती व्लॉग करून सगळ्या पॅरेंट्सना किंवा मुलांना काय अवेअरनेस केला पाहिजे किंवा काय शिकवलं पाहिजे, जसं मी आत्ता म्हटलं की तितकी मी कॅपेबल नाही आहे. आणि ह्यात पण कसं आहे ना, प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याचं आणि त्याच्या पालकांचं रिलेशन वेगळं असतं, समजवण्याची पद्धत वेगळी असते, कम्फर्ट झोन वेगळा असतो. प्रत्येक पॅरेंट्सना माहिती असतं की आपल्या मुलाला कसं कम्युनिकेशन केल्यावर समजेल, काय सांगितल्यावरती समजेल. आणि आता नक्कीच प्रत्येक पालक हे सुज्ञ आणि सजग आहेत की आपल्या मुलाला कशा पद्धतीने काय काय गोष्टी समजवल्या पाहिजेत. पण नक्कीच प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि नक्की शिकवा. आता आम्ही छान ब्रेकफास्ट करून घेतो. आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.